आपण आज बघूया सिलिंग फॅन अनबॉक्सिंग करणे आणि त्याला पूर्ण फिटिंग करणे। तर याच्यामध्ये बघूया की हा एक बजाजचा फॅन आहे, त्याला आपण घेतलेला आहे। त्यानंतर आपण याला अनबॉक्सिंग करण्यासाठी हा बॉक्स उघडूया। यामध्ये सगळ्या वस्तू आपल्याला सापडतील, ज्याप्रमाणे आपण याला म्हणू, याला कॅनोपी म्हणतात। त्यानंतर हा रॉड आहे, त्याच्यानंतर हे सगळं त्याचे पॉइंट आहे आपल्याला जोडण्यासाठी। नंतर आपण हा काढलाय सिलिंग फॅन। या बजाजच्या फॅनचे जे पाते आहेत ते 1200 mm चे आहेत, ते अनबॉक्सिंग करून घेऊया। ते काढल्यानंतर आपल्याला यामध्ये हे जे पाते आहेत, हे पाते आपल्याला काय करायचे, या ठिकाणी आपल्याला फिट करायचे। ते अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फिट करायचे। आता याला फिट करायचं म्हटल्यानंतर आपण काय करणार, आधी हे जे टर्मिनल स्क्रू आहेत ते काय करणार, लूज करून घेणार। लूज करण्यासाठी आपण या ठिकाणी हा एक स्क्रू ड्रायव्हर वापरणार। स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने काय करणार, याला आपण पहिले रिमूव्ह करून घेणार, ठीक आहे। आणि हा रिमूव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने आपण अँटी क्लॉकवाईज त्याला रिमूव्ह करायचे। हे सगळे आपण टर्मिनल काढून घ्यायचे। अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आणि याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, हा फॅनचा जो पात आहे आपल्याला काय करायचं आहे, फिट करायचं आहे। हे फिट करण्यासाठी आपल्याला बॉडीला इथे पकडायचं। या ठिकाणी ही जी स्लिप दिसते ती व्यवस्थित आली पाहिजे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही वायसर आहे, त्याच्यानंतर हा स्क्रू याच्यामध्ये टाकायचा। दुसरा पण स्क्रू याच्यामध्ये टाकून घ्यायचा। या ठिकाणी हे सगळं जोडून घ्यायचं। परत आपण याला क्लॉकवाईज फिरवून पहिला एक टर्मिनल बसवून घ्यायचा, ठीक। त्याच्यानंतर दुसरा टर्मिनल याच्यामध्ये असा फिरवायचा आणि तो सुद्धा बसवून घ्यायचा। घट्ट करताना हा पूर्ण क्लॉकवाईज असायला पाहिजे। क्लॉकवाईज म्हणजे असं घट्ट करून घ्यायचं पूर्ण, पाते हे निसटणार नाही याची काळजी घ्यायची। हे पूर्ण नवीन फॅन असल्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही, पण आपण फिटिंग करताना हा बरोबर आला पाहिजे। म्हणजे पाते आपण फिट करतोय ते घट्ट असले पाहिजे। पाते या ठिकाणी बसवून घेतलेले आणि यांना एक फायनल आपण या ठिकाणी घट्ट करून घेतोय। आता बघा, पाते फिट करत असताना ही बाजू लोअर साईडला, ही वरच्या साईडला आहे, ही लोअर साईडला, ही वरच्या साईडला आहे, नंतर ही लोअर साईडला, ही वरच्या बाजूला। फॅन असा फिरणार आहे क्लॉकवाईज। खालून बघितलं तर आपल्याला असं वाटतं वेगळ्या पद्धतीनं, पण फॅन असा क्लॉकवाईज फिरत असतो। अलग कशात क्लॉकवाईज फिरलं तर आपल्याला काय ते चांगली हवा लागते, ओके। आता सिलिंग फॅन फिट करत असताना इथे ऑलरेडी कॅपॅसिटर आपण बसवलेला आहे। तर कॅपॅसिटर या बाजूने या ठिकाणी बसवलेला आहे, तर दुसरी जी बाजू दिसते याच्यामध्ये ती फेज न्यूट्रलसाठी आपण शिल्लक ठेवलेली आहे। तर आता सिलिंग फॅन फिट करत असताना आपल्याला वरच्या साईडला जेव्हा आपण सीडीवर चढतो त्यावेळेस आपल्याला 2-3 साहित्य आपल्या खिशात असणं आवश्यक आहे, जेणेकरून हा वायर स्ट्रिपर, त्याच्यानंतर हा फ्लॅट नोज फ्लायर, हा टेस्टर, नंतर हा स्पॅनर आणि सपोर्टिंग आपल्याकडे एक अजून कॉम्बिनेशन फ्लाय। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडे सिलिंग फॅन फिट करताना आवश्यक आहे आपल्याजवळ। आणि त्यानंतर हा कॅनोपी, हा कॅनोपी सुद्धा आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत। तर ते सर्व डिटेल्स आपण आता वर गेल्यानंतर वरच्या याच्यामध्ये बघणार आहोत।
खिशात घेतला आपण, त्याच्यानंतर टेस्टर पण खिशात घेतला, स्पॅनर पण खिशात घेतला आणि हे दोन्ही प्लायर आपण खालच्या खिशात घेतले. नंतर कॅनोपी जी आहे ती आपल्याला सपोर्टिंग जो हेल्पर असेल आपण त्याची मदत घेऊया. ठीक आहे. आपल्याकडे 2 कॅनोपी आहे, पण आपल्या वरच्या कॅनोपी काय बसवायची गरज नाहीये, कारण या ठिकाणी आपल्याला खालचा कॅनोपी बसवायचा, ज्या ठिकाणी आपलं सगळं हे सगळं झाकलं जाईल. आता हे असं काय जाणार नाही, बरोबर. याला काय करावं लागेल, हे सगळं जे आहे याच्यामधून वायर जे आहेत आपल्याला पहिले काढून घ्यायला लागेल, नंतर याच्यातून काढावं लागेल. कॅनोपी आपण या ठिकाणी बसवून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला हे पहिले वायर रिमूव्ह करावं लागेल आणि आता आपण या पद्धतीने हे बसवून घेतलं. वरच्या कॅनोपीची आपल्याला काही गरज नाहीये, एक कॅनोपी आपल्याला असला तरी चालेल. खालची बाजू आपली सेफ झाली. तात्पुरतं आपण याला काय करूया, वरच्या साईडला ओढून घेऊया. हे कॅनोपी बसवल्यानंतर ह्या वायर जे आपल्याला या ठिकाणी सरळ आलेले आहेत, बरोबर. आता ह्या वायर या ठिकाणी सरळ आल्यानंतर काय होणार की या ठिकाणी आपण नट बोल्ट फिट केला तर ते बसणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 होल दिलेले असतात. त्या 2 होल पैकी एका होल मधून ती वायर आपल्याला काय करायची, बाहेरच्या बाजूला काढायची. ओके. आपल्याला थोडस या ठिकाणी बस थोडा खाली हा काय करायचं, आपल्याला या ठिकाणी स्क्रू फिट करून घ्यायचं. हे झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, नट बसवून घ्यायचंय. नटच्या अगोदर एक वायसर आहे ती पण बसवून घ्यायची. त्याच्यानंतर एक वायसर बसवायची आपण, वायसर असेल. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने त्याला काय करायचं, आपण थोडं हाताने सुरुवातीला असं फिरवून घ्यायचं, हाताने फिरवून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरा पण हाताने फिरवून घ्यायचा. ठीक आहे. हे फिरवल्यानंतर आपल्याला एक क्वार्टर पिन असतं, ती क्वार्टर पिन या ठिकाणी आपल्याला काय करायची, बसवायची. क्वार्टर पिन अशा पद्धतीने असते, ही याच्यामध्ये आपण काय करायचे, या ठिकाणी बसवायची, अशा पद्धतीने फसवायची. आणि त्यानंतर काय करायचं, त्याला प्लायरच्या साह्याने त्याला एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी अशी वळून घ्यायची, कारण की फॅन याच्यातून याच्यानंतर काय निसटणार नाही. आता याच्यानंतर काय करायचे, जे आपण या ठिकाणी या स्पॅनरच्या साह्याने हे सगळं जे आहे ते सगळं फिट करून घ्यायचं. आता आपण काय करणार आहोत, लावणार आहोत. पहिले काय करायचं, स्क्रू हा थोडा रिलीज करून घ्यायचा. त्यामध्ये वरच्या बाजूला आपण त्यानंतर यामध्ये न्यूट्रलची वायर बसवायची. बसून घेतोय. न्यूट्रल ही पूर्ण लूज कॉन्टॅक्ट राहता का पण पूर्ण फिट बसून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, फेज बसवायचा आहे. फेज साठी काय करायचं, परत आपल्याला हा जो फेज साठी जो पॉइंट आहे त्याला काय करायचं, आपण रिलीज करायचं. रिलीज केल्यानंतर या ठिकाणी चांगलं रिलीज करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये वायर आपल्याला बरोबर बसवता येईल. नंतर या फेजला काय करायचं, वायरला टर्मिनल स्क्रूला फिट करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे जे वायर आतमध्ये शिल्लक राहिलेल्या असतील त्या काय करायच्या, हा जो कॅनोपी आपण वर दिलेला आहे तो त्याच्या प्रोटेक्शन साठी दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे काय करायचं, असं आतमध्ये वायर टाकून ठेवायचं, जेणेकरून त्या वायर जे आहेत आपल्याला आतमध्ये बाहेर दिसणार नाही. हा जो सिलिंग फॅन आहे आपण या ठिकाणी फिट केलेला आहे, कॅनोपी या ठिकाणी अरेंजमेंट केलेला आहे, फॅनचे पत्ते पण आपण जोडलेले आहेत. आता याच्यानंतर आपण फॅन चालू करून बघूया. आणि आपण हा फॅन काय बघा स्विच ऑन केलेला आहे. स्विच ऑन केल्यानंतर हा फॅन आपला फिरतोय, बरोबर. हा फॅन जो फिरतोय बघा, फॅन फिरतोय. ओके. त्यामुळे आपली जी फिटिंग आहे कम्प्लीट झालेली आहे. अशा प्रकारे आपण फॅन फिटिंग करू शकतो. जो अनबॉक्सिंग केल्यापासून आपण या ठिकाणी पुन्हा फॅन फिटिंग पर्यंत पुन्हा घेतलेलं आहे. त्यामुळे स्पीड कमी करून दाखवू शकतो आपण. स्पीड कमी झाला, त्यानंतर स्पीड अजून कमी होऊ शकतो, अजून कमी झाला. ओके.